मालेगाव एक ऐतिहासिक शहर. या शहरात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार दादा भुसे यांनी नवनवीन प्रकल्पांद्वारे सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडवून आणले आहे. ज्याही वेळेस मालेगावच्या संदर्भातला काही विषय सामान्य शिवसैनिकाने जरी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत नेला असेल तर त्याला सकारात्मक प्रतिसाद माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंबहुना मंत्रिमंडळातले कोणतेही मंत्री महोदय असतील तर त्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मालेगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नावाचे एक अद्वितीय ग्रंथालय बांधले. त्याचप्रमाणे येथे विद्यार्थिनींसाठी अभ्यासिका देखील तयार करण्यात आली आहे. युवकांना अधिक कार्यक्षम आणि रोजगारासाठी सक्षम बनवण्याकरता 5 डिग्री महाविद्यालय आणि एक पॉलिटेक्निक महाविद्यालय आमदार दादा भुसे यांनी सुरू केले. मालेगावच्या विकासाच्या इतिहासामध्ये एक मानबिंदू एकाच वेळेस 5 कृषी महाविद्यालय उभं करण्याच्यासाठीचा निधी असेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरळ हाताने या विकास कामांना प्राधान्य दिलं. त्याचप्रमाणे मालेगाव येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे, जिथे स्थानिक युवांना विविध खेळांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. यामुळे शारीरिक व मानसिक विकासाला वाव मिळेल. मालेगावच्या नागरिकांसाठी एक अत्याधुनिक रुग्णालय देखील बांधले गेले आहे. हे रुग्णालय शहरातील आरोग्य सेवेला एक नवा आधार देईल, ज्यामुळे नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवांचा लाभ मिळेल. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ओपीडीज, कॉट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माझ्या तालुक्याचा जर विचार केला तर मग इथले लहान बाळ आणि महिलांच्या रुग्णालयाला निधीचा विषय असेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरळ हाताने या विकास कामांना प्राधान्य दिलं. शहराच्या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे एक भव्य द्वार उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मालेगावच्या सुशोभीकरणाचे काम देखील पूर्ण करण्यात येत आहे. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत, जे स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मालेगाव आज विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. हे प्रकल्प केवळ भौतिक विकासाचे प्रतीक नाहीत, तर ते स्थानिक संस्कृती, इतिहास आणि समाजाची उन्नती दर्शवतात. पाहतोच अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे. यापूर्वी वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानाची दारं फक्त विशिष्ट लोकांच्यासाठी उघडी असायची. आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला सामान्यातला सामान्य माणूस मुख्यमंत्री महोदयांच्यापर्यंत जाऊ शकतो, त्यांना भेटू शकतो, आपली अडचण त्यांच्यापर्यंत सांगू शकतो. याचे श्रेय जाते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कार्यसम्राट आमदार दादा भुसे यांना.